गणेश नाईकच्या नांदाला लागला ना त्याला त्याची जागा नीट ठेवू देणार नाही, हा इशारा आहे. आता क्लस्टरच्या माध्यमातून ओढून ताणून इकडून तिकडून 30 वर्ष नाही झाल्या, पडझडीला नाही आल्या, म्हणजे अति धोकादायक मध्ये झालेल्या नाही, 30 वर्ष नाही झाल्या, अशा प्रकारचं कुठून ना कुठून असा ट्रॅक लावून क्लस्टर डेव्हलपमेंटचा फॅड उभं करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. सरकार तो युनिफाईड डीसीआर जर पूर्ण लावला गेला ना तर या सेक्टर 9 मध्ये वगैरे तुम्हाला गाड्या सोडा, मोटरसायकल सोडा, फुटपाथवरून रस्त्यावरून जाताना धक्के मारून जायला लागेल. हे आज गणेश नाईक बोलतो. भविष्य काळामध्ये लिहून ठेवा, मुलाबाळांना आठवेल किंवा ह्या गोष्टीला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मी विरोध केलेला या गोष्टीला. हा युनिफाईड डीसीआर कुठल्या शाण्याने आणला असा प्रश्न विचारला त्या ठिकाणी मी. आता तुम्ही बघा, संध्याकाळी 5 वाजल्यापासून ठाणे वेलापूर रस्ता जाम होतो का नाही होत? नंतर संध्याकाळी 7 वाजता वाशीमध्ये ट्रॅफिक नीट राहते का? हे जर हाल जर आता आहे तर नवी मुंबईच्या सगळ्या बिल्डिंगचा एफआयचा जर तेवढा वाढला तर नवी मुंबईमध्ये जगण्यासारखं काही राहणार नाही. गणेश नाईकच्या नांदाला लागला ना त्याला त्याची जागा नीट ठेवू देणार नाही, हा इशारा आहे.